मोदींनी केलेल्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात आरोप केला जातो आहे। मग अजित पवार जे आहेत या गटाने स्पष्ट करावं असं विरोधक सध्या आव्हान देत आहेत। असं आहे की मुळामध्ये एक नरेंद्र मोदींनी घोषणा दिलेली आहे, न खाऊंगा न खाने दूंगा, लेकिन जिन्होंने खाया है उसको हमारे घर में ही लाऊंगा, यही घोषणा उन्होंने करनी चाहिए। सर, भुजबळराव बघितलात तर सध्या ओबीसीच्या मेळाव्याचं नेतृत्व करत आहेत। ते 3 सभांमध्ये हजर राहिलेले नाहीत, ते नेमके नाराज आहेत। असं आहे की सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की भुजबळांना भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या नेत्याने सांगितलं होतं की तुम्ही ओबीसीची बाजू घेऊन तुम्ही लढा। एकनाथ शिंदेना सांगितलं गेलं होतं की तुम्ही मराठ्यांची बाजू घेऊन लढा, आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा लावण्याचा जो प्रयत्न सुरू झाला होता, माझ्या विधिमंडळातल्या एका भाषणांवरच भुजबळांचं भांडं उघडं पडलं। कारण भुजबळांना त्याच भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने सांगितलं होतं की तुम्ही जर आक्रमक झालात नाही तर तुम्ही जामिनावर आहात, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून भुजबळ उसणं अवसान आणून लढत होते, परंतु उसणं अवसान ही लढाई जिंकण्याकरता उपयोगी पडत नाही हे कळल्यानंतर भुजबळांना घरी बसावं लागलं। सर, जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने सध्या कूच करत आहेत, कुठे मराठा आरक्षणात तोडगा निघेल मला माहीत नाही। मी एवढंच फक्त सांगतो, मराठा समाजावर आरक्षणात तोडगा निघेल की नाही तो निघालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे। कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भर त्यांच्या सभेमध्ये शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून सांगितलं पुतळ्याला की मी तुम्हाला आरक्षण देणार म्हणजे देणारच। आणि म्हणून हा फसवणुकीचा उद्योग हा सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे, त्यातून हा झालेला उद्रेक आहे। त्यामुळे त्याबाबत मी भाष्य करणार नाही। मी फक्त ओबीसी समाजाला सांगेन की संयम बाळगा, आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सांगेन की तुम्ही मराठ्यांना बोलल्याप्रमाणे आरक्षण द्या, आम्ही तुमच्या मागे उभे आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।